12व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. ईश्वर निर्गुण निराकार असल्याचे त्यांनी विचार मांडले. त्यांचे विचार सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहेत, असं प्रतिपादन लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांनी केलं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीनं मानद पदवी पुरस्कार वितरण समारंभ रविवारी सायंकाळी लोकमान्य टिळक सभागृह एम्पी थिएटर सोलापूर येथे थाटात पार पडला. यावेळी दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्यासह विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा या उपस्थित होत्या. यावेळी विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ, शेखर लक्ष्मेश्वर, मल्लीनाथ पाटील, नीलकंठप्पा कोणापुरे, पुष्पा गुंगे, लीलावती मडकी, नीलकंठप्पा कोणापुरे, नागनाथ चौगुले, बाबासाहेब कुलकर्णी, पौर्णिमा तोटंद, बसवराज कुलकर्णी आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.